कोकणातील शेती संस्कृतीशी असलेले आपले नाते जपत वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती रामदास कदम यांनी आज खेड तालुक्यातील जामगे येथे शेतकरी महिलांसोबत उत्स्फूर्तपणे भात लावणीत सहभाग घेतला। माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी पुन्हा एकदा शेतीप्रती असलेली आपली जिव्हाळ्याची भावना कृतीतून दाखवून दिली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावात आज पारंपरिक पद्धतीने भात लावणीचा उत्साह पाहायला मिळाला। ज्योती कदम आणि सौ. अनिता अरुण कदम यांनी शेतकरी महिलांसोबत खांद्याला खांदा लावून भात लावणीची कामे केली। भाताची रोपे काढण्यापासून ते प्रत्यक्ष लावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। चिखलात उतरून शेतकरी महिलांसोबत काम करत त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर व्यक्त केला। यावेळी पारंपरिक कोकणी लोकगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शेतकरी महिलांसोबत गाणी म्हणत संवाद साधत आणि आनंदाचे क्षण अनुभवत ज्योती कदम यांनी ग्रामीण संस्कृतीचा आणि श्रमसंस्कारांचा सुंदर संगम अनुभवला। याचबरोबर त्यांनी ट्रॅक्टर चालवून शेतीच्या विविध कामांमध्येही सहभाग नोंदवला। शेती आणि मातीशी असलेली आपली घटना जपत त्या दरवर्षी भात लावणीत सहभागी होत असल्याने स्थानिक शेतकरी महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शेती हा केवळ व्यवसाय नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे, याची प्रचिती या भात लावणी कार्यक्रमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली। कॅमेरामनसह राजसत्ता न्यूज खेड। शिवाराच सोनं येऊ दे रौदाच्यान काली पदरात दान देवा कृपा करी धावत येईल काळ्या मेघा कृपा आता करी। सारी तुझीच करणी देवा कृपा करी धावत येईल काळ्या मेघा कृपा आता करी। ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।